हॅलो, नमस्कार. आज मी तुम्हाला सगळी नवीन ज्वेलरी दाखवण्यासाठी लाईव्ह करत आहे. जास्ती करून आज मी फॅन्सी ज्वेलरी दाखवणार आहे. थोडी मी स्वतः घालून दाखवेन आणि थोडी मी अशी या स्टॅच्यूना घातली आहे ती दाखवते. हा पिस्ता कलर आहे आणि खूपच सुंदर दिसतोय आणि याला शायनिंग पण तुम्हाला मी ते जवळून पण दाखवते. यावेळेस मी बरेचसे लॉंग केलेत कारण याच्या आधीचे मी खूप सारे शॉर्ट केले होते. तर मला असं वाटलं की लॉंगची जर का डिमांड असेल तर आपण तसं करूया. आणि कानातले नेहमीप्रमाणे असे सिंपल आहेत. सगळेच घालत बसत नाही कारण बरीच आहे ज्वेलरी. आणि हा खूप सुंदर दिसतो. दोन्ही रंग आणि याचं शायनिंग. हे अजून मला तेवढं इथे क्लिअर दिसायला हवं आहे, तेवढं दिसत नाही आहे. पण हळूहळू मला ती टेक्निक जमेल. पण फारच सुंदर आहे हे, त्यामुळे ते व्यवस्थित दिसावं असं मला अपेक्षा. असंच घालते आता. खूप आहे त्यांना मागे सगळ्यांना. आणि पण खूप सुंदर बीड्स आहेत हे, तरी खूप छान दिसतील. आणि आज मला जरा कलर कॉम्बिनेशनचं आज काही एवढं लक्षात नाही आहे कारण खूप वेगवेगळ्या रंगात. इथे जरा हल्ली पुअर कनेक्शन असतं त्यामुळे मी केलं नव्हतं मध्ये बरेच दिवस लाईव्ह, पण मी म्हटलं एकदा ट्राय करूया. हे असे सगळे डोक्यातनं जातील एवढ्या मोठ्या साईजचे आज मी केलेत. आणि खूप सुंदर सुंदर रंग मिळालेत. हे माझे नेहमीचे बीड्स असतात त्याच्यातच मला अजून खूप व्हरायटी मिळाली ही, तर हे त्यामुळे केलेत मी. आणि लॉंग केलेत यावेळेस नेहमीपेक्षा. ह्याच्यामध्ये मी वेगळं काही वापरलं नाही आहे. हे तुम्ही कशावरही घालू शकता, फॅन्सी आणि साडीवर किंवा टी शर्टवर, कुर्तीवर, कशावरही खूप सुंदर दिसतील. याच्यामध्ये मध्ये फक्त एक सिल्वर बॉल्स घातलेत मी, दुसरं काही घातलं नाही आहे कारण काही बायकांना नाही आवडत असं मध्ये मध्ये वेगळं काही. त्याच्यामध्येच हा अजून एक रंग आहे. साडीला तुम्ही कॉन्ट्रास्ट मॅचिंग हे वापरू शकता. आणि सगळ्याला कानातले मात्र सिंपल केलेत मी कारण खूप नवीन व्हरायटी केली आहे त्यामुळे कानातल्यांना जास्त वेगळं नाही केलं आहे. हा एक रंग आहे, त्याच्यामध्ये फक्त सिल्वर बॉल्स आणि लॉंग डिझाईन मगाचं होतं तसंच. हे पण त्याच टाईप आहे. हा अजून एक वेगळा रंग आहे, खूपच सुंदर रंग आहे हा सुद्धा, पर्पल. आणि हे सगळे कुठलेही असे फिक्स्ड आणि भरीव रंग नाही आहेत. यांच्यामध्ये दुसऱ्या एका रंगाचं बारीक मिश्रण आणि शायनिंग बॉल्स हे पण आहेत, हे तुम्ही बघू शकता. हे ब्रेसलेट पण आहे ह्याच्याबरोबर. ह्याच्यामध्ये छोटीशी टर्टल्स आहेत, खूपच गोड आहेत ती. ज्यांना आवडत असतील अशी छोटी टर्टल, तर तुमचे स्पिरिट गाईड्स, तर ते
खूपच सुंदर आहेत आणि तुमच्याबरोबर राहतील अशी घातली आहे ह्याच्यात. ही मुलींनाही छान दिसेल, मोठ्या बायकांनाही छान दिसेल. आणि ऑफकोर्स आज मी जी ज्वेलरी दाखवणार ती सगळ्या प्रकारच्या ड्रेसेसवर, टी शर्ट्सवर तुम्ही वापरू शकता. हा त्याच्यात अजून एक प्रकार आहे, अजून एक रंग. ह्याचं पण कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. हा सुद्धा जांभळा आणि शेवाळीमधला एक रंग आहे. तर का नीट क्लिअर वाटतंय का? आणि हे तेच आहे, कानातले ब्रेसलेट पण आहे ह्याच्याबरोबर. आणि हे ब्रेसलेट. अजून फॅन्सी ब्रेसलेट पण करायचा विचार आहे माझा, पण त्याच्यासाठी मी वेगळ्या छोट्या क्रिस्टलचे सेट करणार आहे. हा जरा त्याच्यापेक्षा कमी उंचीचा आहे एक सेट, आणि या ड्रेसला अगदी परफेक्ट जातोय ना, मस्त बसला आहे. हे बघा, हे असे ह्याचे सिंपल कानातले आहेत आणि त्यांच्यापेक्षा उंची कमी आहे. मी सगळे फोटो फेसबुकवर टाकेन, त्याच्यामध्ये मी उंची लिहेनच. तरी पण आत्ता तुम्ही कुठलं डिझाईन आवडतं आहे आणि कलर कॉम्बिनेशन्स आहेत, त्यामुळे अमुक रंगाचं आहे वगैरे असा स्पष्ट उल्लेख नाही करता येते मला, कारण का सगळ्यांना हुक आहेत मागे यावेळेस. त्याला ब्रेसलेट नव्हतं, आत्ता जो केला आहे त्याला. बाकी सगळ्यांना नाही, काही यांना होतं ब्रेसलेट आणि काही यांना नव्हतं. हे असे कुंदन सेट मी खूप आधी करायचे आणि त्यांना खूप डिमांड असायचं. केल्या ते जायचे, विकले जायचे आणि माझ्याकडे राहायचेच नाहीत. तर त्याच्यातले मी हे 2 वेगवेगळ्या आकाराचे बीड्स वापरून, नाही क्रिस्टल्स वापरून मी हे केले. 2 प्रकार केले त्याच्यामध्ये. हे फोटोत वगैरे इतके सुंदर येतात ना, लहान मुलांना वगैरे त्यांच्या गॅदरिंगमध्ये वगैरे वापरता येतील आणि खूप छान दिसतात फोटोंमध्ये. हे बघा असे. तर मला इथे खूप छान बसतात हे आणि खूप छान दिसतात पण. ओके, ह्याचे कानातले दाखवते. हे कानातले तसे सिंपल. हा ह्याच्यातलाच मोठा प्रकार आहे थोडा, म्हणजे मोठ्या साईजचे क्रिस्टल आहेत हे. हा पटकन बसला आहे बघा असं. तर हे एक वेगळ्या टाईपचे आहेत माझ्याकडे, अगदी पूर्वीपासून हे वापरते मी डिझाईन आणि खूपच सुंदर दिसतं. ते पटकन बसतं आणि छान पण दिसतं. तर ह्याचेही कानातले आत्ता दाखवले तसेच आहेत, सेम असेच. आणि एक वेगळ्या टाईपचे पण होते कानातले, तर हेही हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता. एक तन्मणी मंगळसूत्र आहे, छोटी. नेहमी आपण साध्या वाट्या लावलेली बनवायचो, तर यावेळेस हे मी थोडं वेगळं बनवलं. खूपच गोड दिसतं आणि हे त्याचे कानातले आहेत. ज्यांना जास्त लोणते वगैरे आवडत नाहीत आणि अशा साडीवरती फारच सुंदर दिसतं हे.
ओके. तन्मणी मंगळसूत्रामध्ये माझ्याकडे लांबसुद्धा वेगवेगळ्या साईजची सुद्धा उंचीची सुद्धा अवेलेबल आहे. तन्मण्यासारखंच पण एक सिंपल डिझाईन मी बनवलं आहे की ज्यांना फार 3 पदरी किंवा असं गॉडी आवडत नाही घालायला आणि अगदी सिंपल नाजूक आवडतं. फार काही मोठं फंक्शन नाही आहे, फार काही भपकेबाज घालायचं नाही आहे, पण सिंपल काहीतरी मंगळसूत्राबरोबर छान हवं आहे, तर त्यांच्यासाठी हे एक आहे. ह्याच्यामध्ये अजून एक रंग आहे. आणि ह्याच्याबरोबर कानातले पण मी असे वेगळ्या टाईपचे बनवलेत ह्याच्यात. तर पेंडंटच्याच थोडेसे लहान आकाराचे त्याचे चांद आहेत. जर असं डिझाईन तुम्हाला आवडत असेल, हा रंग तुम्हाला आवडला असेल, त्याच्यामध्ये अजून एक रंग आहे, त्याचे फोटो मी टाकेन नंतर. तर हे एक अगदी सिंपल आणि सुंदर डिझाईन होतं. तर कुंदनमधलेच अजून दुसरी डिझाईन्स दाखवते. हे एक आहे, या टाईपचे पण माझे खूप जायचे आधी. हे कशावरही फार सुंदर दिसतं, गळा अगदी भरल्यासारखा आणि फोटो सुंदर येतात त्याचे. लहान मुलींना गॅदरिंगमध्ये किंवा आपण पण साडीवर दुसरं काही न घालता एवढंच घातलं तरी खूपच छान दिसतं ते. त्याच्यामध्ये आणखीन एक वेगळा रंग आहे. या गोंड्यांमध्ये थोडंसं फिरत असलं तरी आपण त्या हाताने ॲडजस्ट करू शकतो. हे बघा, हे एक वेगळं डिझाईन आहे आणि हे पण खूप सुंदर आहे. इथे बस आत्ता मला उजेडाचं इथे थोडंसं मला समजायला नीट नाही आहे, त्यामुळे कुठे नेटवर्क नीट नाही, कुठे लाईट नीट नाही असं होतं आहे ते, पण ते व्यवस्थित बसेल असं आहे. आपण थोडं असं ॲडजस्ट करून बसवू शकतो. आता बघा, आणि ह्याचे पण कानातले दाखवते दोन्हीचे. ही माझी खूप चालणारी डिझाईन्स आहेत, त्यामुळे केली की ती फार सुंदर दिसतात आणि पटकन जातात. हे आत्ता दाखवलं त्याचे हे कानातले आहेत आणि आधी दाखवलं त्याचे हे असे आहेत. तर ही छोटीशी सिंपल मंगळसूत्र आहेत 18 इंची. अगदी सिंपल ऑफिसला जाताना किंवा साधा कुर्ता असतो तेव्हा आपण हे घालू शकतो. खूपच सिंपल दिसतं आणि खूपच सुंदर नाजूक. ज्यांना नाजूकची आवड आहे त्यांच्यासाठी एकदम स्पेशल आणि सुंदर आहे. 18 इंची दाखवलं तसं हे 24 इंची आहे. प्लेन साडी असेल किंवा नाजूक साडी असेल किंवा लाईट कलरची असेल आणि त्याच्यावर फार काही घालायचं नसेल, तर हे अगदी सुंदर आहे. हे 24 इंची आहे. मंगळसूत्रांबरोबर कानातले नाही आहेत, पण नंतर मी तुम्हाला फक्त कानातले सुद्धा दाखवणार आहे. त्याचं एक लाईव्ह करते आणि मंगळसूत्रांचं सुद्धा वेगळंच करणार होते मी खरं. कुंदन सेट एक दाखवते आणि मग
पुन्हा वेगळा व्हिडिओ करते, कारण तो नंतर अपलोड करताना परत मोठा झाला तर होत नाही. हा एक वेगळा रंग आहे आणि हे मी म्हटलं तसं गोंडे फिरतात, त्यामुळे हे घालताना पहिल्यांदा एकदा फक्त ॲडजस्ट करावं लागतं आणि मला आता इथे नीट दिसत नाही. मगाचं एक पटकन बसला होता. हे बघ, एकदा ॲडजस्ट केलं की फार काही करावं लागत नाही त्याला, पण बसतं छान आणि दिसतंही छान. हे बघ, त्याच्यासाठी असे सिंपल हवे असतील कानातले तर असे पण आहेत, आणि आजपर्यंत मी दाखवले त्याच्यातले पण आहेत ह्याच्यामध्ये. हे बघा असं. ओके, तर आता इथे मी हे लाईव्ह थांबवते आणि परत दुसरे सेट्स घेऊन परत लाईव्ह करते. ओके, थँक्यू. तुमच्या प्रतिक्रिया लिहा आणि तुमची ऑर्डर नोंदवण्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर आहेच.